कॉमेडीच्या दुनियेतल्या दिग्गज नटांपैकी एक म्हणजे अभिनेते विजय पाटकर. त्यांच्या कॉमेडीने अनेक दशकं आपल्याला खळखळून हसवलं. केवळ शाब्दिक विनोद नव्हे तर मुकाभिनय करून देखील त्यांनी आपली वेगळी छाप पाडली. आज त्यांच्यासारखे माईमार्ट करत हसवणारे नट अगदीच दुर्मिळ आहेत. असे विजय पाटकर आजही तितक्याच ताकदीने मनोरंजन विश्वात काम करतायत. आज 29 मे रोजी त्यांचा वाढदिवस. या निमित्ताने जाणून घेऊया त्यांचा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा खास किस्सा. एकदा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी विजय पाटकरांच्या कानाखाली लगावली होती. काय झालं होतं नेमकं जाणून घेऊया या खास व्हिडिओतून. लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय पाटकर हे अगदी जवळचे मित्र. आज लक्ष्मीकांत नसले तरी त्यांच्या दोन घरातील स्नेह कायम आहे. अगदी त्यांची मुलंही एकमेकांचे घट्ट मित्र आहेत. पण ही मैत्री इतक्या सहजासहजी झालेली नाही. वेळ प्रसंगी विजयदादांना लक्ष्मीकांत यांचा मारही खावा लागला होता. त्यांनी बऱ्याच नाटकात आणि सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं. लक्ष्मीकांत यांचे टूरटूर हे नाटक प्रचंड गाजले होते. या नाटकात ते दोघेही एकत्र काम करत होते. त्याच दरम्यानचा हा किस्सा आहे. विजय पाटकर एका मुलाखतीत म्हणाले की त्यावेळी आम्ही टूरटूर आणि उचलबांगडी या नाटकांचे प्रयोग करत होतो. 11 वाजताचा प्रयोग ठरला होता. त्यावेळी ट्रॅफिक फारसं नसायचं. तो मला म्हणाला, पाट्या हे बघ 11चा शो आहे, 10 वाजता तयार राहा. तो टॅक्सी घेऊन मला आणायला यायचा आणि मी त्याच्यासोबत नाटकाला जायचो. एकदा 10च्या ऐवजी मी 10 वाजून 10 मिनिटांनी पोहोचलो. शो 11चा होता पण त्याने मला 10 वाजता यायला सांगितलं होतं. तो स्वतः टॅक्सी घेऊन 10 वाजता माझ्या घराजवळ उभा होता. मी 10 वाजून 10 मिनिटांनी आलो आणि गाडीत बसलो. तेव्हा त्यांनी खनगन माझ्या कानाखाली वाजवली आणि म्हणाला, तू स्टार झालायस का? मी तुला म्हणालेलो ना 10 वाजता ये. तुला काही प्रॉब्लेम आहे का? किती नाटकं करशील? असं किती काम करतोस तू? तुला काय प्रॉब्लेम आहे नेमका? तू काय नोकरी वगैरे करतोस का? का उशिरा आलास? असे अनेक प्रश्न लक्ष्मीकांतने मला विचारले. त्यानंतर माझे डोळेच उघडले. तो उशिरा जाण्याचा माझा पहिला आणि शेवटचा दिवस होता. त्यानंतर आज तागायत असं कधी झालं नाही, असं विजय पाटकर यावेळी म्हणाले. लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा प्रसंग सांगितला होता. विजय पाटकर यांनी VIP गाढव, चष्मे बहाद्दर, कॅरी ऑन देशपांडे, अफलातून, देखणी बायको नाम्याची, सासू नमरी, जावई 10 नंबरी, छापा काटा, मस्त चाललंय आमचं, नवरा माझा नवसाचा, धरलं तर चावतंय, नवरा मुंबईचा अशा कितीतरी मराठी सिनेमातून काम केलंय. तर गोलमाल 3, धमाल, क्या कूल है हम, अपना सपना मनी मनी अशा अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये त्यांनी आपली छाप सोडली आहे. आजही कित्येक नवोदित कलाकार त्यांच्या कामाचा आदर्श घेतात. विजय पाटकर यांचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.